गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण ऑगस्ट 2025 महिन्यातल्या एक जागतिक लेवलच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. सो याच्यामध्ये आपण पहिली न्यूज पाहतोय. आपण याच्यात सगळ्या न्यूज कव्हर करणार नाहीये. ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी या त्याच्यामध्ये मी कव्हर करणार आहे. याच्या पीपीटीज वगैरे बनवण्यामध्ये खूप टाइम जात असल्यामुळे मी जस्ट एक पीडीएफ बनवली, पण महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्यात एवढं याच्यामध्ये आहे. ओके, फर्स्ट न्यूज आहे जो 10वा शाश्वत विकास अहवाल 2025 हा जाहीर झालेला आहे. तर त्याच्याबद्दलचं आपलं भारताचा रँक काय या सगळ्या गोष्टी आपण पाहूया. शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स भारत 167 देशांपैकी कितव्या स्थानावर आहे? 99व्या स्थानावरती आहे. हे स्थान इम्पॉर्टंट आहे. गुण किती आहेत? 67 गुण आहेत. त्याच्यामध्ये 167 देशापैकी भारत हा कितव्या? 99व्या स्थानावरती आहे. ही फॅक्ट महत्वाची आहे. भारताची लक्षणीय सुधारणा याच्यामध्ये एसडीजी निर्देशांकात पहिल्या 100 मध्ये भारताला प्रथम स्थान मिळाले. किती? पहिल्या 100 मध्ये भारताला पहिल्यांदा स्थान मिळाले. कितवं? 99. 2024 मध्ये 109 होतं आणि 2023 मध्ये 112. सो 2024 पण लक्षात ठेवा 109 आणि आता रिसेंटली 2025 मध्ये 99. सो याच्यामध्ये एकदम चांगली कामगिरी करणारे म्हणजे सर्वोच्च कामगिरी करणारे देश कुठले आहेत? फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क. सो पहिले फिनलँड लक्षात ठेवा. अंदाज दर्शवतात की 2030 पर्यंत फक्त 17% एसडीजी लक्ष्य पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. एसडीजी ही 2030 पर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट आहेत. एकूण किती एसडीजी आहे? 17 आहेत. लक्ष्य किती? 169, 304 निर्देशक. हे सगळे राज्यसभा प्रिलिम्सच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या आहेत. लक्षात ठेवा किती? 17 एसडीजी आहेत. 17 एसडीजी, 169 लक्ष आणि 304 निर्देशक. कधी पूर्ण करायचे ते? 2016 ते 2030 या कालावधीमध्ये हे पूर्ण करायचे आहेत. सो आपण आता कुठली न्यूज पाहिली? 10वा शाश्वत विकास अहवाल, भारताचा रँक 99. नेक्स्ट न्यूज आहे ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025. कोण जाहीर करत आहे? इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट. डायरेक्टली जसं त्या विपोवरती प्रश्न विचारला होता तसं याच्यावरती प्रश्न विचारू शकतात की ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स कोण जाहीर करतं? तर इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट. 2025 मध्ये डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपनहेगन ही जगातील सर्वोच्च डायरेक्टली आपल्याला विचारू शकतात की जगातलं सर्वोच्च राहण्यायोग्य शहर कुठलं आहे? तर कोपनहेगन. हे कुठे आहे? डेन्मार्कची राजधानी आहे कोपनहेगन. मागील 3 वर्षापासून अव्वल असणाऱ्या व्हिएन्ना, जे ऑस्ट्रियामधलं व्हिएन्ना हे शहर आहे, त्याला त्यांनी मागे टाकलं आहे. म्हणजे मागच्या सलग 3 वर्षापासून जे व्हिएन्ना हे आहे हे फर्स्ट रँक वरती होतं. पण रिसेंटली आता 2025 मध्ये जे डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन हे अव्वल स्थानावरती आहे, सर्वात योग्य राहण्यायोग्य शहर. सिरियाची राजधानी दमास्कम हे जगातील सर्वात कमी राहण्यायोग्य शहर ठरलं आहे. सर्वात बेस्ट कोपनहेगन आणि सर्वात म्हणजे कमी राहण्यायोग्य आहे ते दमास्कम, सिरियाची राजधानी. भारताची दिल्ली आणि मुंबई ही दोन्ही शहरे 141व्या क्रमांकावरती आहेत. आता आपण पाहिलं प्रथम स्थानी कोपनहेगन, जे सलग 3 वेळा पहिल्या स्थानावरती होतं ते व्हिएन्ना आणि 3 नंबरला झुरिच. सो आपण कुठला एक ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स पाहिला, परत शाश्वत विकास अहवाल पाहिला, त्यानंतर आपण पाहणार आहोत जागतिक शांतता निर्देशांक 2025. कोण जाहीर करतं? इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस, IEP ही संस्था जाहीर करते. भारत 163 देशांमध्ये 115व्या क्रमांकावर आहे. बघा, 163 देशांमध्ये 115व्या क्रमांकावरती आहे. 2024 वर्षाच्या तुलनेत भारतातील एकूण शांततेत 0.58% सुधारणा झाली आहे. म्हणजे जे 2024 मध्ये च्या तुलनेत आता आपल्या जे शांतता ही आपली वाढली आहे. सो डायरेक्टली आयोग अनालिटिक प्रश्न विचारू शकतं की 2024च्या कंपॅरिझन मध्ये 2025 मध्ये भारतातली शांतता ही वाढली आहे का? हो. किती? 0.58% मध्ये. तर सर्वात शांत देश कुठला? आइसलँड. सेकंड नंबरला आयर्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड. सो पहिलं तरी लक्षात ठेवा की फर्स्ट आहे आइसलँड. आणि सर्वात अशांत देश कुठला?
रशिया, सध्या आपल्याला माहिती होतं पाठीमागे रशिया युक्रेन जे वॉर होतं त्याच्यामधला रशिया हा सर्वात अशांत देश ठरला आहे. सो फर्स्ट नंबरला रशिया, सेकंड युक्रेन आणि थर्ड सुदान. आता आपण पाहिलं की मराठा काळातील 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समावेश झालाय. कुठला? मराठा ह्याच्यातील 12 किल्ल्यांचा. कुठले कुठले? मराठा मिलिटरी आणि या यादीत समाविष्ट होणारे भारताचे ते कितवे? 44वे वारसा स्थळ आहे. सो आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात की सध्या भारतामध्ये किती जागतिक वारसा स्थळ आहेत, तर ते किती आहेत? एकूण 44. मराठी मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया मध्ये मराठा शासन काळातील लष्करी दृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील 11, लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट. महाराष्ट्र टोटल जे 12 किल्ले आहेत ते महाराष्ट्रातले आहेत का? तर नाही. त्याच्यापैकी 11 किल्ले महाराष्ट्रातले आहेत आणि एक जो तामिळनाडू मधला जिंजी किल्ला याच्यामध्ये समावेश आहे. तामिळनाडू मधला 1 आणि महाराष्ट्रामधले 11, असे टोटल किती? 12 किल्ल्यांचा समावेश या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये झाला आहे. युनेस्कोची ही जागतिक वारसा स्थळे 1972च्या जागतिक वारसा कराराद्वारे युनेस्को देशांना सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा स्थळे ओळखण्यास व त्यांचे संरक्षण करण्यास मदत करते. भारत 1977 मध्ये या करारामध्ये सामील झाला. करार कधीचा? 1972चा. भारत त्याच्यामध्ये 1977 मध्ये सामील झाला. सर्वाधिक वारसा स्थळे असणारे कुठला देश आहे? तर इटली. सध्या एकूण 61 वारसा स्थळे आहेत. सेकंड नंबरला आहे चायना, त्याच्यामध्ये 60 आहेत आणि भारत हा 6व्या नंबरवर आहे, 44 वारसा स्थळ असेल. रिसेंटली 43 कुठलं होतं? 43 जे होतं सराईदेव मोईदाम, हे आसाम मधलं जे होतं ते कब्रिस्तान टाइप मध्ये होतं, त्याच्यामध्ये समावेश झालाय. 42 होयसाळा मंदिर कर्नाटका आणि शांतिनिकेतन पश्चिम बंगाल हे 41 होतं. भारत सांस्कृतिक वारसा स्थळे, हे बघा आता त्याचे 44 वारसा स्थळे आहेत, त्याच्यामधलंही डिवायडेशन आहे. आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. त्याच्या सांस्कृतिक मध्ये एकूण 36 आहेत, नैसर्गिक मध्ये एकूण 7 आहेत आणि जे मिश्र आहे त्याच्यामधलं एक लक्षात ठेवा. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम मधलं हे मिश्र आहे, ते लक्षात ठेवा. आणि रिसेंटली सांस्कृतिक मध्ये जे ऍड झाल्यानंतर त्याची संख्या एकूण 36 झालेली आहे, नैसर्गिक हे 7 आहे. पहिली आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्र शिखर परिषद कुठे झाली आहे? आफ्रिका. पहिली आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्र शिखर परिषद आफ्रिका 2025 ही कुठे झाली आहे? नैरोबी केनियामध्ये झालेली आहे. पहिली आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि ऑपरेशन मिडनाईट हे कशा संदर्भात होतं? तर अमेरिकेने इराणी अणुप्रकल्पावर बॉम्ब हल्ला करण्यासाठी त्यांनी डायरेक्टली विचारू शकतात की ऑपरेशन मिडनाईट हे कुठल्या देशाचं आहे? तर ते कोणाचं आहे? USA आहे. आणि पहिली धार्मिक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्र शिखर परिषद कुठे झाली? तर नैरोबी केनिया. अशा प्रकारे आपण जे ऑगस्ट महिन्यातलं जागतिक लेवलचं जे परीक्षेच्या दृष्टीने मला महत्वाचं वाटलं ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. अशाच प्रकारचे आपण जे महत्वाच्या गोष्टी आहेत करंट अफेअर्सच्या ते पाहण्याचा इथून पुढे प्रयत्न करू. जर हा इनिशिएटिव्ह तुम्हाला आवडला असेल किंवा काही याच्यामधून तुम्हाला इन्फॉर्मेशन परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.